आप आगे से आ जाओ, पीछे से कुछ नहीं मिलेगा। केजरीवाल यांचा मोर्चा निघालेला आहे। जनतेच्या तक्रारींचं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालेला आहे। दिल्लीमध्ये या मोर्चाला परवानगी मिळालेली नव्हती, तरी देखील हा मोर्चा काढण्यावरती अरविंद केजरीवाल ठाम। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरती पोलीस बंदोबस्त आज तगडा ठेवण्यात आलाय। मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये अरविंद केजरीवाल हे जनतेच्या तक्रारींचं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यासाठी निघालेले आहेत। आपचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी झालेत। E20च्या मुद्द्यावरनं खास करून अरविंद केजरीवाल आक्रमक आहेत आणि जनतेच्या तक्रारींचं पत्र हे पंतप्रधानांना देण्यासाठी ते निघालेले आहेत। अधिक माहितीसाठी जाऊया, दिल्लीतून आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्या सोबत आहेत। प्रमोद, कुठून निघालाय अरविंद केजरीवालांचा हा मोर्चा? श्वेता, आपण बघू शकतो दृश्यांच्या माध्यमातून की जे जंतर माफ करा, जे पक्षाचं कार्यालय आहे फिरोज शाह रोडच्या बॅक साईडला पंडित रविशंकर शुक्ला लेन या ठिकाणापासून खरं तर हा मोर्चा निघालेला आहे। मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो मोठ्या संख्येने आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणावरून निघाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। त्यांच्या डोक्यावरती ज्या बंडेल्स दिसत आहेत मोठ्या मोठ्या श्वेता, त्यामध्ये त्यांनी 2 लाख लोकांच्या ज्या सह्या आलेल्या आहेत, म्हणजे अरविंद केजरीवालांनी सांगितलेलं आहे की E20च्या विरोधामध्ये 2 लाख लोकांनी सह्या केलेल्या आहेत आणि त्या सगळ्या सह्यांची पत्र घेऊन अरविंद केजरीवाल हे आता पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे निघाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। त्यांच्यासोबत साधारणतः 100 ते 150 लोक असतील इथं, पण आता ते फिरोज शाह रोडच्या बाजूला समोर निघालेले आहेत। पोलीस त्यांना तिथून पुढे जाऊ देतात का नाही हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। कारण श्वेता, या ठिकाणी आपण बघू शकतो हा पूर्ण रोड जो आहे तो ब्लॉक केला गेलेला आहे। अशा पद्धतीची बॅरिगेटिंग्स जे आहे ते पूर्णपणे केलेले आहेत, कारण हा रोड इथून पाठीमागे पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे जाण्याचा देखील हा रस्ता आहे। मात्र याही ठिकाणी अशा पद्धतीने बॅरिगेटिंग केलेली आहेत। पुढे फिरोज शाह रोड आहे, या बॅरिगेटिंगच्या पुढे कोणालाही जाऊ दिलं जात नाहीये। दिल्ली पोलिसांचा मोठा फौजपाटा खरं तर या ठिकाणी तैनात आहे, आपण बघू शकतो। आणि समोरच्या बाजूला पोलिसांच्या गाड्या आहेत। सध्या त्यांच्या पक्ष कार्यालयापासून फिरोज शाह रोड पर्यंत केजरीवाल आणि त्यांचे सहकारी निघालेले आहेत। कुठपर्यंत पोलीस त्यांना जाऊ देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण केजरीवाल यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही खरं तर या ठिकाणावरनं, म्हणजे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही इथून पंतप्रधानांचं जे कार्यालय आहे किंवा निवासस्थान आहे, म्हणजे पंतप्रधानांचं निवासस्थान 7 लोक कल्याण मार्ग, त्या ठिकाणापर्यंत हे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते जाणार आहेत। पण पोलिसांनी बॅरिगेटिंग जे आहे ते या ठिकाणी केल्याचं आपल्याला चित्र बघायला मिळतंय। बघावं लागणार आहे कुठपर्यंत या मोर्चाकडे आपलं लक्ष असेलच। सध्या अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात E20 विरोधात जनतेच्या तक्रारींचं सह्यांचे पत्र 2 लाख तक्रारी ज्यामध्ये आलेल्या आहेत, सह्या आहेत, ही सगळी पत्र पंतप्रधानांना देण्यासाठी केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालाय।